जय श्रीकृष्ण. चला तर सख्यांनो, आज आपण बेलपत्राचं महत्त्व जाणून घेऊया. श्रावणामध्ये नित्य बेलपत्र अर्पण करणे का आणि कशासाठी, तर ते या श्लोकामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चतुर्धायुतं त्रजन्मपापसंहारं बिल्वपत्रशिवार्पणम्. अर्थात त्रिदल म्हणजे त्रिगुण. बेलपत्राची 3 पानं म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांचे प्रतीक. मग हे 3ही गुण आपण शिवचरणी अर्पण करतो. म्हणजे आपला अहंकार द्वेष आपण भगवतचरणी अर्पण करतो. बिल्वाष्टकामध्ये हा श्लोक आलेला आहे. आणि जो व्यक्ती भगवान शंकराला बेलपत्र वाहतो, अर्पण करतो, त्याचं 3 जन्माचं पाप त्याच क्षणी नष्ट होतं, ज्या क्षणी तो भगवंताच्या चरणी एक बेलपत्र वाहतो. कारण हे बेलपत्र साधारण नाही. हे बेलपत्र म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेऊ. हे त्रिदल किंवा हे बेलपत्र म्हणजे जसं सत्व रज तम या गुणांचं प्रतीक मानलं जातं, तसंच सूर्य चंद्र आणि अग्नी जसे शिवाचे त्रिनेत्र, आणि त्याच प्रकारे हेच बिल्वपत्र, हेच त्रिदल म्हणजे भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. म्हणून आपण जेव्हा शिवाच्या चरणी किंवा जेव्हा आपण शिवाला हे बेलपत्र, हे त्रिदल अर्पण करतो, तेव्हा त्या शिवलिंगावर साक्षात त्रिदलरूपी त्रिदेव अर्पण करतो. म्हणून याचं असाधारण महत्त्व आहे. शास्त्रकार या पुढच्या श्लोकात सांगतात, काशीवासनिवासी च कालभैरवदर्शनं कोटिकन्यामहादानं बिल्वपत्रशिवार्पणम्. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती महादेवाला बेलपत्र अर्पण करते, तेव्हा त्या व्यक्तीला 1 करोड कन्यादान केल्याचं फळ मिळतं. पहा किती, 1 करोड कन्यादान केल्याचं फळ मिळतं. म्हणून शास्त्र असं सांगतं की अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने शिवा महादेवाला बेलपत्र अर्पण करावं. म्हणून तर शिवपुराणामध्ये अशा अनेक कथांचं वर्णन आलेलं आहे. पुराणकार असंही सांगतात की 108 बेलपत्रांच्या पानांची माळ शिवाला महादेवाला जर दर सोमवारी वाहिली तर 11 सोमवारांमध्ये आपली इच्छा पूर्ण होते. पण भगवत भक्तांनो, ती इच्छा योग्य आणि कल्याणकारीच असायला हवी बरं, तरच ती पूर्ण होते. हे बेलाचं पान शिवाला व्हायचं कसं, तर अधोमुख विधाय म्हणजे उलटं करून व्हायचं, सुलटं व्हायचं नाही. त्याचबरोबर बेलाच्या झाडाला पाणी घालत असताना एक श्लोक किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जरी म्हणला तरीसुद्धा रुद्राभिषेक केल्याचं पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्र सांगतं. त्यामुळे या श्रावणामध्ये रोज एकतरी बेलपत्र आपण शिवचरणी श्रद्धा आणि भक्तिभावाने नक्कीच अर्पण करावं. जय श्रीकृष्ण. हर हर महादेव.